मित्रांनो नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो आजचा विषय मोठा आहे, तो म्हणजे प्रकाश पोहरे, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा प्रहार जो स्तंभ आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय? ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय आहे, पाहूया दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या प्रहार या स्तंभातून. प्रकाश पोहरे म्हणतात, क्लायमेट चेंजमुळे पावसाचे प्रमाण आणि कालखंड कमालीचा बदलू शकतो. याविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये 2005 पासून चर्चा सुरू झाली होती. विशेषतः भारतातील तापमानवाढी संदर्भात विचार केल्यास 2014 नंतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली रस्त्यांचे चौपदरीकरण, सहापदरीकरण होऊ लागले. चौपदरी सिमेंटचे राज्य महामार्ग निर्माण करण्यात आले. समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. त्यासाठी बेसुमार झाडे कापली गेली. मित्रांनो आश्चर्य म्हणजे इंग्रजांनी भारतात मजबूत पूल, लोहमार्ग तसेच अशा बऱ्याच वास्तू बांधल्या, पण जंगलांची नासधूस केली नाही. त्याकाळी अगदी घनदाट जंगलांमधून लोहमार्ग टाकण्यात आले होते. तरी देखील झाडांची कमीत कमी कत्तल होईल याची काळजी घेतली जायची. मात्र मित्रांनो अलीकडच्या काळात आपण बघत असाल की इन्फ्रास्ट्रक्चर विकासाच्या नावाखाली हजारो वर्षे जुनी झाडे तोडली गेलीत. सार्वजनिक वाहतुकीची साधने पुरेशी विकसित न झाल्यापरिणामी लोकांनी मोठ्या प्रमाणावर दुचाक्या व चारचाक्या वाहने खरेदी केली आणि त्यासाठी व्यापक रस्त्यांचे जाळे बांधल्याने आणि ते सुद्धा सिमेंटचे रस्ते बांधल्याने वातावरण बदलाचा वेग दुपटीने वाढू लागला. काही ठिकाणी सरासरी उच्चतम तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून येऊ लागले. काही ठिकाणी ते 2 अंश सेल्सिअसने वाढले आणि पृथ्वीच्या एकूण सरासरी तापमानानेही 1 अंश सेल्सिअसने वाढल्याचा नवा उच्चांक नोंदविला आहे. जगभरामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या राजकीय बदलांमुळे ग्लोबल हिटिंगला थेट नकार देत उद्योगांना आणि लोकांना हवे तितके प्रदूषण करण्याची परवानगी देणारी एक नवी राजकीय जमात उदयाला आली, असा थेट आरोप प्रकाश पोहरे करतात. लवकरच पर्यावरणाच्या प्रश्नांचे वर्गीकरण PR कंपन्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये करण्यात आले आणि जो तो अगोदरपेक्षा दुप्पट प्रदूषण करून सुद्धा आपणच कसे पर्यावरण स्नेही आहोत हे जगाला पटवून देऊ लागला, यात मोठे आश्चर्य आहे. प्रत्यक्षात इन्फ्रास्ट्रक्चरच्या या झगमगाटात निसर्ग भकास करण्याचा गोरखधंदा अलीकडच्या दशकभरात भारतात सुरू झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंग का वाढत आहे तर प्रकाश पोहरे त्याबद्दलही सांगतात. त्याची काही सोपी उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत, जी मानवाच्या ऐशो आरामाच्या जीवनशैलीशी निगडीत आहेत. सध्याच्या घडीला जगभरामध्ये तापमान वाढीला सुरुवात झालेली आहे. यालाच ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. तर तापमानात वाढ का होते आहे आणि त्यामुळे कुठे प्रचंड पाऊस पडतोय तर कुठे गारा पडतात. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. हे पर्यावरण संतुलन का बिघडलं तर त्याला कारण आपण स्वतः आहोत असे देखील प्रकाश पोहरे सांगतात. ते असे का म्हणतात? कारण आपण स्वतः हीटर लावून ठेवले आहे. तर हे हीटर कशा पद्धतीचे आहे ते सांगतात की एअर कंडिशनर हे सुद्धा एक हीटर आहे. आपल्याला ऐकताना आश्चर्य वाटेल की एअर कंडिशनरला त्यांनी हीटर कसे काय म्हटले आहे. तर आज जगामध्ये ज्या अवाढव्य पद्धतीने एअर कंडिशनिंग वाढत चाललेले आहे त्याची कुणीही कल्पना करत नाही. एअर कंडिशनिंग म्हणजे आतली खोली थंड करायची, मात्र ते एअर कंडिशन बाहेर जी हवा फेकते ते हीटरच आहे. त्याचबरोबर गाड्यांमध्ये तुम्ही पेट्रोल जाळता म्हणजे गाड्यांच्या एक्झॉस्टमधून बाहेर पडणारा धूर, म्हणजेच प्रत्येक गाडीला तुम्ही एक हीटर लावला आहे आणि इतके असे कोट्यवधी हीटर लावून ठेवल्याने शेवटी होणार काय? अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग. अलीकडच्या काही वर्षांत एल निनो वादळ हा चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्याला माहीत आहे ज्या वर्षी एल निनो जोरात असतो तेव्हा भारतात अवर्षण असतं. यामुळे भारतात काही भागात पर्जन्यमान वाढतं. अलीकडच्या काळात ढगफुटीचे वाढलेले परिणाम हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात वणव्यांनी फारच उग्र स्वरूप धारण केलं होतंच, पण तिथल्या गहू पिकवणाऱ्या पट्ट्यात दुष्काळ पडला होता. ऑस्ट्रेलिया तर या दोन्ही गोष्टींनी फार पोळला आहे. भारताची लोकसंख्या मोठी आहे, शिवाय इथे गरिबी आणि विषमताही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीचे मोठे परिणाम भारताला भोगावे लागतील. मात्र वरील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल, जी प्रकाश पोहरेंनी जी काही उदाहरणे दिलेली आहेत, की आपल्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक चक्रात मानवाने हस्तक्षेप करून स्वतःसाठीच हीटर लावला आहे. वेळीच सावरले नाही तर हा हीटर तुम्हाला जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, असा गंभीर इशारा प्रकाश पोहरेंनी या प्रहार स्तंभामधून दिलेला आहे. कोरोना काळातली गोष्ट ती सांगतात. कोरोना काळात केवळ वाहने बंद होती. त्या काळात वातावरण किती शुद्ध झाले होते हे आपल्याला माहीत आहे. एअर कंडिशन घरे, मॉल्स, हॉटेल्स, हॉस्पिटल्स न बांधता ती पर्यावरण सुसंगत बांधणे
एअर कंडिशनिंगला जागृत नागरिकांनी विरोध करणे, थर्मल पॉवरऐवजी हायड्रो पॉवर किंवा सोलर पॉवर प्लांट उभारणे, प्रचंड वृक्ष लागवड करणे, पाण्याचे साठे उभारणे, रसायनमुक्त शेती करणे, नवीन रस्ते बांधताना वृक्ष कटाई न करता ते असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे तिहेरी बांधणे, असे अनेक उपाय तातडीने अंमलात आणण्याची गरज आहे, असे प्रकाश पोरे सांगतात. तर मित्रांनो, हा होता लोकांचे डोळे उघडणारा प्रकाश पोरे यांचा स्तंभ प्रहार. वेळीच जागे व्हा. प्रतिक्रियांकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर थेट प्रकाश पोरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सॲपवर पाठवा. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.